राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यांच्या चर्चांनी सध्या सर्वत्र चिंता निर्माण केली आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे। काही ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही असे बोर्ड लावण्यात आले आहेत, तर काही पेट्रोल पंप पूर्णपणे ड्राय झाल्याचे चित्र समोर आले आहे। मात्र आता राज्य सरकारने याबाबत मोठा खुलासा करत धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट सांगितलं की राज्यात प्रत्यक्षात इंधनाची टंचाई नसून काही लोकांकडून मोठ्या प्रमाणावर साठेबाजी केली जात आहे। सरकारच्या म्हणण्यानुसार भीतीपोटी किंवा काळा बाजाराच्या उद्देशाने पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा केला जात आहे। 23 मे 2026 रोजीची राज्यातील इंधन विक्रीची आकडेवारी आता समोर आली असून ती अत्यंत धक्कादायक मानली जात आहे। राज्यात पेट्रोलची विक्री सरासरीपेक्षा तब्बल 23% अधिक झाली आहे, तर डिझेलची विक्री तब्बल 52% वाढली आहे। काही जिल्ह्यांमध्ये हा आकडा 100% पेक्षाही अधिक गेला आहे। अकोला जिल्ह्यात डिझेल विक्रीत तब्बल 154% वाढ झाली आहे। त्यानंतर नांदेडमध्ये 114%, वाशिममध्ये 104%, धाराशिवमध्ये 87%, तर जळगाव आणि कोल्हापूरमध्ये सरासरीपेक्षा 85% अधिक डिझेल विक्री झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे। पेट्रोलच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे। सध्या वाशिम, जालना, जळगाव, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 40 ते 53% अधिक पेट्रोल विक्री झाल्याचे सरकारने सांगितले आहे। या आकडेवारीनंतर सरकार आता ऍक्शन मोडमध्ये आला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल। गृह विभाग आणि नागरी पुरवठा विभागाने संयुक्तपणे तपास करणार असून हा काळा बाजार नेमका कोण करताय याचा शोध घेतला जाणार आहे। सरकारच्या मते या कृत्रिम साठेबाजीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि वाहनधारकांना मोठा फटका बसत आहे। अनेक ठिकाणी गरजूंना वेळेवर इंधन मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। दरम्यान राज्यात खरंच इंधन टंचाई आहे की ही फक्त अफवा आणि साठेबाजीमुळे निर्माण झालेली परिस्थिती आहे, यावर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे। मात्र सरकारने स्पष्ट केलं आहे की इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी करण्याची गरज नाही। आता पुढील काही दिवसात सरकारकडून साठेबाजी विरोधात कोणती मोठी कारवाई होते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।